आपण अशोक स्तंभात या ठिकाणी सर्व सन्मान्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करत आहोत। अशोक स्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण 2 किलोच्या अनावरणासाठी समोर यावे। माननीय नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष मॅडम, सर्व सन्मान्य सभापती, सर्व सन्मान्य नगरसेवक, माननीय नगराध्यक्ष मॅडम यांच्या शुभ हस्ते अशोक स्तंभाच्या लोकार्पण तसेच 2 किलोच्या अनावरण या ठिकाणी संपन्न होत आहे। या क्षणांचा आपण सर्व साक्षीदार होत आहोत। त्यानंतर श्री राजकुमार ओडगे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी दीपक महालिंगे सरांना विनंती करतो। गटमध्ये संदीप सरांना विनंती करतो। त्यांना प्रायोगिक तत्वावर चावीचं वितरण करणार आहोत। सर्वप्रथम मी विनंती करतो लाभार्थी कुले 7 ठरवत शहराच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हेच आमचं कर्तव्य या ठिकाणी आहे। मी अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढवली आहे त्याबद्दल जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। आजच्या या कार्यक्रमातील पुढील टप्प्याकडे आपण जात आहोत। आपण घरकुल लाभार्थी यांना या ठिकाणी धनादेशाचं वितरण व प्रायोगिक तत्वावर चावीचं वितरण करणार आहोत। सर्वप्रथम मी लाभार्थ्यांना विनंती करतो की आपण स्टेजच्या जवळ यायचंय। श्री बाबूराव मर्याप्पा चौधरी यांना आवास योजनेअंतर्गत 1 लाख धनादेश या ठिकाणी माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सन्मान्य सभापती, सर्व सन्मान्य नगरसेवक यांच्या उपस्थितीत या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे। श्री बाबूराव मर्याप्पा चौधरी यानंतर घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थी मैनाबाई जगन्नाथ गायकवाड यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठाकडे यायचे आहे। त्यानंतर आवास योजनेचे 1 लाख धनादेशासाठी निमंत्रित करतो लाभार्थी शोभा सुरेश चौधरी यांना। खाली खाली
व्यक्त करा. त्यानंतर विनंती करतो माननीय श्री अनिलजी मुदळे साहेब, गटनेता तथा नगरसेवक प्रभाग 4 ब यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे. सचिन पुणे सावकार यांना अशी विनंती करतो की सहपत्नी डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. प्राप्त झाला होता. त्याच्या अंतर्गत आपण या ठिकाणी काम पूर्ण केलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा आपण आज या ठिकाणी करत आहोत. या लोकार्पण सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आपल्या नगर परिषदेच्या आदरणीय नगराध्यक्षा माननीय स्वातीताई सचिन हुडे मॅडम, उपस्थित असणाऱ्या सन्माननीय उपनगराध्यक्षा माननीय शीतल नरसिंह शिंदे मॅडम, उपस्थित असणारे आपल्या नगर परिषदेचे सभापती सन्माननीय भालेराव साहेब, सन्माननीय राजकुमार हुडगे साहेब आणि उपस्थित असणारे गटनेता सन्माननीय मंजूर खापाटान साहेब, सन्माननीय अनिलजी मुदळे साहेब, उपस्थित असणारे आपल्या नगर परिषदेचे नगरसेवक सन्माननीय बुईनवाड साहेब, उपस्थित नगरसेविका गोकर्णाताई गणेश गायकवाड मॅडम, मनकर्णिका अनिलजी मुदळे मॅडम, कोठारे साहेब, बालाजी बिरादार साहेब, त्यानंतर उपस्थित असणारे अंबर खोणे मॅडम, जागीरदार साहेब, कल्याणजी कपाळे साहेब, सचिनजी हुडे साहेब, नरसिंहजी आणि उपस्थित संध्या गांजुरे मॅडम आणि सन्मान्य उपस्थित असणारे आपले इमरोजभाई हाशमी आज या आणि उपस्थित असणारे आपल्या सर्व प्रभाग 4चे सन्माननीय नागरिक पत्रकार बंधू भगिनींनो, आजच्या या शुभप्रसंगी आपण जो लोकार्पण सोहळा या ठिकाणी केलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला जो खालचा बेसमेंट आहे त्याकरिता 10 लाख रुपये आणि अशोक स्तंभासाठी 16 लाख रुपयाचा निधी प्राप्त झालेला होता. 26 लाख रुपयाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हे काम पूर्ण केलेलं आहे आणि त्याचं लोकार्पण आज या ठिकाणी आपण करत आहोत. त्याशिवाय रमाई घरकुल योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना या योजनेमध्ये जे काही घरकुलं पूर्ण झालेले होते त्या पूर्ण झालेल्या घरकुलांचं वितरण आणि चाव्यांचं वितरण या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेलं आहे. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला 2.5 लाख रुपयाचा निधी आपण नागरिकांना देत असतो. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून देखील आपण 2.5 लाख रुपयाचा निधी नागरिकांना देत असतो आणि त्यामधून विविध जे लाभार्थी असतात त्यांच्या घरकुलाचे काम पूर्ण होत असते. त्याशिवाय उद्या दिनांक 14 एप्रिल रोजी आपण एक अभ्यासिका जी विद्यार्थ्यांकरता आपण बनवलेली आहे त्या अभ्यासिकेचं लोकार्पण करणार आहोत आणि उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आपण नागरिकांकरता पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, फिल्टरयुक्त पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी सुद्धा आपण एक नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण आपल्याला माहित आहे आपल्या उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी बऱ्याच आपल्या ग्रामीण भागातून आपले जे बांधव आहेत त्या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची अडचण नेहमी व्हायची. तर त्या ठिकाणी शुद्धीकरण केलेलं एक फिल्टर प्लांट आपण त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे आणि उद्या त्याचं लोकार्पण होत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय त्या माध्यमातून नागरिकांना होणार आहे आणि अभ्यासिकेच्या माध्यमातून जे काही होतकरू तरुण मुलं मुली आहेत ज्यांना विविध परीक्षांचा अभ्यास करायचा असतो त्यांच्यासाठी आपण वातानुकूलित वायफाय युक्त अभ्यासिका सुरू करणार आहोत आणि उद्या त्याचं लोकार्पण होत आहे. त्याचा देखील फायदा निश्चितच होतकरू विद्यार्थ्यांना होणार आहे. या निमित्ताने पुनश्च याकरिता सर्व सहकार्य करणारे माझे सहकारी कर्मचारी अभियंते, मला नेहमीच माझ्या पाठीशी उभे असणारे आपल्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मॅडम, सर्व सन्माननीय सदस्य आणि आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार संजय बनसोडे साहेब यांचे आभार मानतो आणि उद्याच्या 14 एप्रिलच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित बांधकाम सभापती श्री भालेराव राजकुमार, स्वच्छता सभापती कुडगे राजकुमार साहेब, सर्वच नगरपालिकेचे सभापती, मुख्याधिकारी, माझे नगरपालिकेचे कर्मचारी आणि इथे जमलेले पत्रकार आणि या वार्डातील माझ्या बंधू भगिनींनो, आजचा दिवस आपल्या उदगीर शहरासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. आपण केवळ दगडविटांच्या इमारतींचे उद्घाटन करत नाही आहोत तर उदगीरच्या स्वप्नांना नवी दिशा देत आहोत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेअंतर्गत निळबन वेस येथे अशोक स्तंभाचे लोकार्पण केले, जे आपल्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. तर रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, लाभार्थ्यांचे पूर्ण झालेले घरकुलांचे वितरण. रमाई आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून आज अनेक कुटुंबांना त्यांच्या हक्काचं घर मिळते. जेव्हा एखाद्या गोर गरिबांच्या डोक्यावर स्वतःच्या हक्काचं छत येतं, तेव्हा मिळणारा आनंद सर्वात मोठा असतो. उद्या दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि अभ्यासिका केंद्र तळवेस येथे हे आपल्या पुढच्या पिढीसाठी ज्ञानाचे भांडार ठरेल. तरुणांनी केवळ स्वप्न पाहू नये, तर ती पूर्ण करण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तर जिल्हा रुग्णालयात वॉटर फिल्टर प्लांटच्या सुविधामुळे आता रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध पाणी मिळेल. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि त्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. मित्रांनो, विकास म्हणजे केवळ रस्ते आणि इमारत नव्हे, विकास म्हणजे निरोगी आणि स्वच्छ शहर. घेऊया शपथ आज आपण शहर स्वच्छ ठेवण्याची. साथ लागू दे तुमची उद्गीर सुंदर करण्याची. सध्या शहरात आपली स्वच्छता मोहीम जोरात सुरू आहे. माझे आपण सर्वांना आवाहन आहे की नगर परिषद आपले काम करतच आहे, पण जोपर्यंत प्रत्येक नागरिक माझे शहर माझी जबाबदारी हे मानणार नाही, तोपर्यंत आपण आपले उद्गीर एक नंबर बनवू शकणार नाही. व्यापारी व दुकानदार यांनी आपल्याकडील उद्योग जागेवरील किंवा कचरा नालीमध्ये टाकू नये आणि नागरिकांनी आपल्या घरातील ओला सुका कचरा वेगळा करून तो घंटागाडीत द्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. शेवटी एवढंच म्हणेन, हे सर्व कार्य केवळ एका व्यक्तीचे नाही, ते सर्व आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व प्रशासनाच्या सहकार्यामुळे हे आपण साध्य करू शकलो. नव्या युगाची नवी स्वप्ने आपण मिळून साकारू. स्वच्छ, सुंदर आणि विकसित आपले उद्गीर घडू. उद्या 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या जयंतीच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.